कोल्हापुरातील खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये थेट झाडं लावत अनोखं आंदोलन. कोल्हापुरातील खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये थेट झाडं लावत शिवसैनिकांनी अनोखं आंदोलन केलं. रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी येऊनही शहरातील रस्त्यांची अवस्था अशी का? निधी गेला कुठे? असा थेट सवाल शिवसेनेने केला. यावेळी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. खड्डे बुजवता येत नसतील तर आम्ही त्यात झाडं लावतोय, असा संतप्त टोला शिवसैनिकांनी लगावला. प्रशासनाला जाग येत नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत रस्ते सुधारले नाहीत तर संबंधित नेते आणि ठेकेदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशाराही शिवसेनेने दिला आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. पैसा झाला मोठा आणि आमच्या कोल्हापूरचा रस्ता झाला खोटा, अशी अवस्था कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची झालेली आहे. कोल्हापूर शहरात राज्य शासनाने शेकडो कोटी रुपये दिले शहरातल्या रस्त्यांसाठी, पण ते पैसे कुठे गेले? आज एखादं चंद्रयान उतरून किंवा एखादा आरडीएक्सचा स्फोट झाल्यासारखी अवस्था प्रत्येक चौकाचौकात आहे. अक्षरशः बाहेरनं येणारी लोक नावं ठेवत जायला लागलेत कोल्हापूरला या लोकप्रतिनिधींच्यामुळे. म्हणून आज कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने या प्रत्येक खड्ड्यात झाडं लावून आम्ही अनोख्या पद्धतीनं आंदोलन घेतले. येणाऱ्या काळात या लोकप्रतिनिधींनी जेवढे पैसे खाल्ले आहेत त्याचा हिशोब देऊन या ज्या कंत्राटदारांनी पैसे खाल्ले आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करावं आणि आमचे जर रस्ते चकाचक केले नाही तर आम्ही शिवसेना कोणालाही फिरकू देणार नाही.